नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी महासंग्राम, सत्यजित तांबे पोलिसांच्या ताब्यात, काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तर सांगतो। 9 ऑगस्ट म्हणजेच आदिवासी दिनाच्या मुहूर्तावर या प्रकल्पाच्या मार्गावर मोठा गदारोळ पाहायला मिळाला। या रेल्वेचा मूळ मार्ग बदलायच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले नागरिक, पोलिसांची झालेली झटापट आणि आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी घेतलेली ताब्यात, या सगळ्या घटनांनी वातावरण चांगलंच तापलं आहे। नेमकं काय घडलं, हा विरोध का होत आहे आणि रेल्वेचा मार्ग का बदलण्यात आला, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण आज अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा, म्हणजेच आधी जो मार्ग ठरला होता तोच ठेवावा। या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी उत्तर महाराष्ट्रात आणि पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले। सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथे जो समृद्धी महामार्ग जवळ आहे, तिथे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले। जेव्हा सत्यजित तांबे आणि त्यांचे समर्थक समृद्धी महामार्गावर चक्काजाम करण्यासाठी पुढे सरसावले, तेव्हा पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। यातूनच आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला आणि त्यांनी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतले। आपल्या नेत्याला ताब्यात घेतल्याचे पाहून आंदोलक अधिकच आक्रमक झाले। त्यांनी चक्क पोलिसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे या परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता। या सर्व राड्यामागचे मुख्य कारण म्हणजे रेल्वेच्या मार्गात केलेला बदल। नाशिक आणि पुणे या दोन मोठ्या शहरांना जोडणारा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा तब्बल 16,000 कोटी रुपयांचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। मूळ मार्ग काय होता, चला सांगतो। सुरुवातीला ठरलेला मार्ग असा होता: पुणे, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक। हा मार्ग खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर या भागातील लोकांसाठी विकासाची मोठी संधी होती। यामुळे या भागातील शेती, व्यापार आणि दळणवळणाला प्रचंड फायदा होणार होता। परंतु मार्ग का बदलला, चला तेही सांगतो। रेल्वे मंत्रालयाने अचानक हा मूळ मार्ग रद्द करून पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण सुरू केले। यामागचे कारण सांगण्यात आले ते म्हणजे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे असलेली GMRT अर्थात जायंट मेट्रीवेव्ह रेडिओ टेलिस्कोप ही जागतिक दर्जाची दुर्बीण। रेल्वे मंत्रालयाच्या मते या हाय स्पीड रेल्वेच्या मूळ मार्गामुळे या महत्त्वाच्या दुर्बीणला आणि तिथल्या संशोधनाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे रेल्वेने नाशिक शिर्डी पुण तांबा आणि अहिल्यानगर चाकण अशा 2 नवीन पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले। मार्ग बदलल्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर या परिसरातील नागरिकांमध्ये मोठी निराशा आणि तीव्र असंतोष पसरला। अनेक वर्षांपासून या भागातील लोक या रेल्वेची वाट पाहत होते। त्यांच्या हातातोंडाशी असलेला विकासाचा घास हिरावून घेतल्याची भावना या नागरिकांमध्ये आहे। म्हणूनच त्यांनी मूळ मार्ग कायम राहावा यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला। हा लढा केवळ एका शहरापुरता मर्यादित राहिला असं नाही। चाकण पासून ते सिन्नर पर्यंत ठिकठिकाणी रस्ते रोखण्यात आले। या आंदोलनात अनेक स्थानिक नेत्यांनी मोठी ताकद लावली। जुन्नर तालुका येथे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। संगमनेरमध्ये हिवरगाव पावसा टोल नाक्यावर माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रस्ता रोको केला। तर सिन्नर गोंदे फाटा येथे आमदार सत्यजित तांबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले। या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने पावले उचलली। आंदोलनादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार सत्यजित तांबे यांच्याशी थेट फोनवरून संवाद साधला। याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तांबे यांच्याशी चर्चा केली होती। या प्रकल्पाचा मार्ग खरोखरच GMRT दुर्बिणीसाठी धोकादायक आहे का आणि मूळ मार्गातून काही तांत्रिक मार्ग काढता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे। अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करत आहे। या समितीत रेल्वे बोर्डाचे अधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा समावेश आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना ठोस आश्वासन दिले आहे की या समितीचा अहवाल आणि जनसुनावणीचा अंतिम निर्णय येत्या 7 दिवसात घेतला जाईल। या समितीला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही। सरकारच्या या आश्वासनानंतरही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जोपर्यंत नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग मंजूर होत नाही,
तोपर्यंत हा लढा शांततेच्या मार्गाने मात्र तितक्याच तीव्रतेने सुरूच राहील, असा थेट इशारा या भागातील नागरिकांनी आणि नेत्यांनी सरकारला दिला आहे. मित्रांनो, विकास आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी देशासाठी महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला GMRT सारख्या जागतिक दर्जाचा संशोधन प्रकल्प आहे, तर दुसऱ्या बाजूला लाखो नागरिकांच्या रोजगाराचा आणि दळणवळणाचा प्रश्न आहे. आता डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या समितीच्या अहवालावर सर्वांचे लक्ष लागून आहे. 7 दिवसात येणाऱ्या या निर्णयावर नाशिक पुणे रेल्वेचे आणि इथल्या हजारो शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे भविष्य ठरणार आहे. येत्या काळात हे प्रकरण कोणते वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.